अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। पूर्व नियोजनाच्या अभावाने काँक्रीट रस्त्याची तोडफोड, जनतेच्या कर रूपी पैशाचा अपव्यय, विरोधकांची टीका। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगर परिषद अंतर्गत अमृत योजना 2.0 योजनेतील 450 mm आकाराची पाणी वाहून आणणारी पाईपलाईन बुद्धलेणी चौक ते बंगाली कॅम्प ते हनुमान नगर चौक ते मटन मार्केट पासून जुने पोलीस स्टेशन ते गांधी चौक ते थेट नागमंदिर चौक अशी प्रस्तावित करण्यात आली आहे। दिनांक 24 मे रविवार सुट्टीच्या दिवसापासून पाईप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे। मात्र गोकुळ अष्टमीच्या पर्वावर मोठ्या महत्सप्राय प्रयत्नाने जामा मस्जिद ते पुढे फुकट नगरकडे जाणाऱ्या मार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले होते। सदर काँक्रीटीकरण करताना पुढे भविष्यात पाणी पुरवठा पाईप टाकावी लागतील याचे कोणतेही पूर्व नियोजन करण्यात आले नाही। त्यामुळे प्रस्तावित पाईपलाईन करिता किमान 4 फूट रुंद व 40 फूट लांब तेही चक्क मार्गाच्या मधोमध काँक्रीट रोडचे खोदकाम करण्याची नामुष्की ओढवली आहे। स्थानिक नगर परिषद व संबंधित साईनाथ कन्स्ट्रक्शन कंपनीच्या पूर्व नियोजनाच्या अभावाने करदात्या नागरिकांच्या कर रूपी उत्पन्नाचा अपव्यय होत असल्याचा सूर उमटू लागला आहे। याबाबत प्रसार माध्यमातून सत्ताधारी व विरोधक आपापली बाजू मांडत असल्याचा प्रत्यय भद्रावतीकरांना येत आहे। शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी यांनी वाढीव पाणीपुरवठा योजना दारोदारी पोहोचविण्याकरिता सध्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। भद्रावतीकरांचा पाणी प्रश्न घेऊन आम्ही सत्तेत येताच सर्वंकष आढावा घेऊन पूर्वीच्या पाईपलाईन मार्गात बदल केला, अन्यथा विंजासन सिमेंट रस्त्याची तोडफोड मोठ्या प्रमाणात झाली असती। केलेल्या फेरबदलाच्या अनुषंगाने सदर बाजार वॉर्डातील रोडचे किरकोळ उत्खनन करण्यात आले आहे, मात्र लगेच कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात येईल। प्रसार माध्यमातून व्यक्त होणाऱ्या विरोधकांच्या या बालिश व आक्षेपार्ह विधानांना काहीही अर्थ नाही, असे स्पष्ट केले। सिमेंट काँक्रीट रोडची तोडफोड करून नागरिकांच्या कर रूपी पैशाची उधळण करण्याचा हा प्रकार आहे। पूर्वनियोजन करून आधीच पाईपलाईन टाकली असती तर अवघ्या काही दिवसापूर्वी तयार रस्ता मधोमध फोडण्याची नामुष्की ओढवली नसती, असा हा अफलातून प्रकार असल्याची प्रखर प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक अनिल पडोळे यांनी व्यक्त केल्याचे पुढील प्रतिक्रियावरून दिसून येते। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। नमस्कार, मी नगरसेवक अनिल पडोळे। आज आमच्या प्रभागामध्ये वडाझाड चौकामध्ये जे रोड झाला, त्या गोकुळ अष्टमीच्या वक्ती हा रोड झाला। गेल्या 4-5 महिन्यामध्ये हा रोड झाला। 4-5 महिन्यामध्ये नगर परिषदच्या काही उलट्या कारभारामुळे हा रोड पुन्हा फोडून येथून नळाची पाईपलाईन टाकत आहे। हा पाईपा हे कमीत कमी 1 ते 1.5 वर्षापासून क्रीडा संकुल ग्राउंडमध्ये पडून होते, पण क्रीडा संकुल ग्राउंडमध्ये पडून असताना यांना माहीत होतं का इथून पाईपलाईन टाकते, रोडच्या आधी रोड बनवायच्या आधी आणि पाईपलाईन टाकली असती मग रोड केला असता तर आज ही परिस्थिती नसती। आज नगर परिषद भद्रावतीचं असं झालं आहे, मुलगा आधी लग्न नंतर अशी कंडिशन भद्रावती नगर परिषदची चालू आहे। धन्यवाद।